निवड नमामि गंगे महिला प्रभाग संघ व्यवस्थापक या पदावरती झालेली आहे. शारदाताई काळे यांचा सन्मान मंचावरील मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होतोय. सन्माननीय राजेंद्रजी गदादे साहेबांना अशी विनंती आहे. त्याचप्रमाणे या प्रभाग संघाचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, त्यांच्या ग्रामसंघाचे अध्यक्ष या सर्वांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. तालुका अभियान व्यवस्थापक सन्माननीय पेटे सर, सन्माननीय शिंदे सर, सन्माननीय शिल्पानाड यांना अशी विनंती आहे की आपण हा सन्मान करावा. पुणे जिल्ह्याने ही जाहिरात लोकमत, सकाळ यासारख्या मोठ्या वृत्तपत्रांना दिली आणि अर्ज मागवले. पहिल्यांदा चाळणी परीक्षा घेतली. लेखी स्वरूपाच्या परीक्षेमध्ये ताईंना पुणे जिल्ह्यामध्ये, संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळालेला आहे. सर्वात जास्त मार्क असलेल्या शास्त्रज्ञांना मिळाले. त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद. कोषापाल म्हणून 5 वर्ष आणि ग्रामसंघाच्या लेखापाल म्हणून 2 वर्ष कामाचा त्यांचा अनुभव आहे. पुढील वाटचालीसाठी या अवजार बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं तालुका कक्ष आणि ग्रामसंघ प्रभाग संघाच्या वतीने मनापासून मनापर्यंत शुभेच्छा. धन्यवाद. यानंतर दादांच्या हस्ते आपल्याला एक नारळ फोडायचा अवजार बँकेला. पूर्वी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन वैशालीताई बोरावडे यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. तर या ठिकाणी हा जो कार्यक्रम ते आधार स्तंभ म्हणतात ते आमच्या शिल्पाताई ब्राह्मणे मॅडम ज्या तालुका व्यवस्थापन कक्ष आहेत यांचा आमच्याकडून जो सत्काराचा जो आहे त्यांचा जो सत्कार राहिलेला आहे त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करते. मी दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी त्यांचा सत्कार राहून गेला होता. इकडे इकडे नमस्कार, मी वैशाली प्रदीप बोरावडे. रेगाव तुम्हाला या ठिकाणी 2014 पासून सीआरपी म्हणून कार्यरत आहे. तर याचं जे आमचं अभियानाचं बीज आहे शिल्पाताई ब्राह्मणे मॅडम आणि आमचे सिराज पठाण सर यांनी या ठिकाणी या क्लस्टरमध्ये रोवलं. तर या क्लस्टरमध्ये हे बीज रोवलं त्याच्या आधार देण्यासाठी आम्ही पण सर्व सीआरपी 14 गावामध्ये क्लस्टरमधली प्रत्येक गावातून एक प्रतिनिधी नेमलेले आहे. ते प्रत्येक आधार देतो. तर या ठिकाणी मान्यवर जे आहेत सगळे उपस्थित मान्यवर आहेत ते उपस्थित राहिले. या ठिकाणी तुमच्या आधाराची आम्हाला गरज आहे. तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल तुमचे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आम्हाला दिवास्वप्न दाखवणारे आमची तालुका व्यवस्थापन टीम जी मान्य जे पेटे सर आहेत, दादासाहेब शिंदे सर आहेत, आदरणीय शिल्पाताई ब्राह्मणे मॅडम आहेत, आदरणीय नरके सर आहेत आणि गावडे सर आहेत. त्यांना आम्ही म्हणजे जे आम्हाला स्वप्न आम्ही दिवसा पण बघू शकत नाही, रात्री पण बघू शकत नाही, हे अशी स्वप्न हे दाखवतात आम्हाला. त्याबद्दल त्यांचे देखील या ठिकाणी कार्यक्रमाला हजर आहेत त्याबद्दल आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आमचे पदाधिकारी ज्यांच्यामुळेच आम्ही या ठिकाणी आहेत, जे नमामि गंगे प्रभाग संघाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या हातून सही होणे हे महत्त्वाचं असतं. कुठल्याही कामाला सुरुवात करताना चेकवर सह्या नाही झाल्या तर कुठलंच मार्गदर्शन आम्हाला होऊ शकत नाही, कुठलंच आम्ही काही कारभार करू शकत नाही. असे पदाधिकारी यांचे देखील आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आमची जी सीआरपीची टीम आहे त्या टीम म्हणजे अशी टीम आहे एकीने फोन केला तरी 14 जणी उपस्थित असतात. अशा टीमचे देखील मी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर जीवनज्योती महिला ग्राम संघ जो आहे त्यांनी एक धाडसी कार्यक्रम करण्याचा म्हणजे उद्देश ठेवला आहे. तुमच्या ह्या उद्देश पूर्तीसाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. यांचे देखील आभार व्यक्त करते. त्याचबरोबर प्रत्येक गटातले सदस्य असतील, इथे येणारे सगळे सदस्य मान्यवर यांचे देखील आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी धन्यवाद देते. धन्यवाद. आज मांडवगण फराटा येथे अवजार बँक या माध्यमातून महिला बचत गटांना अर्थसहाय्य करण्यात येते. त्यासाठीचा हा ट्रॅक्टर आणि हे जे अवजार साहित्य आहे याची पूजा व उद्घाटन होत असताना आज मांडवगण फराटा येथील जीवनज्योती ह्या महिला बचत गट स्वयंसहायता गट याला हे अवजार व ट्रॅक्टर याचे उद्घाटन करत असताना पंचायत समिती सदस्य श्री राजेंद्र गदादे, जमलेल्या सर्व महिला व ग्रामस्थ मांडवगण फराटा
मांडोगण फराटा परिसरातील बाबुळसर इनामगाव ह्या सर्व गावातील गणेगाव दुमाला येथील जमलेल्या महिला बचत गटातील सर्व महिला व ग्रामस्थ व शासकीय अधिकारी